मॅप्रोवरून परत आल्यावर संध्याकाळी सर्वांनी मस्त जेवण केलं आणि शेकोटी पेटवून महाबळेश्वरच्या गुलाबी थंडीचा आनंद घेऊ लागलो. इथं मला नुकतंच मार्केटमध्ये आलेलं बहिर्जी नाईकांचं पुस्तक मिळालं. ते थोडं वाचून काढलं. तोपर्यंत सर्वांनी दम शरारत गेम खेळायचं ठरवलं. पण यात कोणाचीच ऍक्टिंग कुणालाच समजत नव्हती. पण प्रगतीताईला माझ्यावर एवढा भरोसा की मी नक्की ओळखू शकणार असं तिला वाटलं. पण माझे गेसिंग ऐकून सगळे म्हणाले, "रहने दे बहन, तुमसे ना हो पाएगा." त्यानंतर सगळ्यांच्यातला सिंगर जागा झाला, तर कुणाच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि यांची दर्दभरी गाणी सुरू झाली. पण यांची गाणी होती 90s मधली आणि मी जेन झेड मधली, त्यामुळे माझा काही यांच्याशी ताळमेळ लागेना. मग मी आपलं अधूनमधून शायरी बोलत होते. पण हो, वाईब मॅच झाल्या की मैत्री व्हायला वयाचं वगैरे काही बंधन येत नाही बरं का. आणि हेच मला या ग्रुप सोबत जाणवलं. तर तुमच्याकडे पण असा कोणता ग्रुप किंवा फ्रेंड्स आहेत का, जे तुमच्यापेक्षा वयाने जास्त आहेत, पण तरीही तुम्हाला त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करायला फार आवडतं? तर अशा मित्रांना नक्की टॅग करा. अडवायला उंबरासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा झाला गाणी छेडलेला शहारलेला उदाडलेला कसे सावरावे तुरु तुरु तुरु